नमस्कार माझ्या बालमित्रांनो, सुस्वागतम. पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी, अर्थातच स्कॉलरशिपची परीक्षा. बुद्धिमत्ता विषयातील घटक, वर्गीकरण आणि उपघटक आहे आकृत्या. चला तर मुलांनो, आज आपण नवीन घटकाचा अभ्यास करूया. घटकाचे नाव आहे वर्गीकरण. यामध्ये आपण उपघटक शिकणार आहोत आकृत्या. वर्गीकरण या घटकाअंतर्गत आपल्याला 4 पर्याय दिले असतात आणि त्या 4 पर्यायातील जो पर्याय वेगळा आहे तो पर्याय आपल्याला शोधून काढायचा असतो. चला तर मग काही नमुना प्रश्न अभ्यासूयात. अशा प्रकारच्या प्रश्नांचा सराव करण्यासाठी योग्य अशी निरीक्षण शक्ती असणे आवश्यक आहे. प्रत्येक आकृतीचं काळजीपूर्वक निरीक्षण करून आपल्याला त्यातील बारकावे शोधावे लागतात आणि त्यातील वेगळी आकृती शोधून काढावी लागते. अशा प्रकारच्या प्रश्नांमध्ये दिलेल्या 4 आकृत्यांपैकी 3 आकृत्यात साम्य व सुसंगती आढळते, म्हणून ते एका गटात मोडतात. पण एक आकृती विसंगत असते. विसंगत म्हणजे वेगळी असते. 3 आकृत्या आपल्याला सारख्या पाहायला मिळतात, तर एक आकृती ही थोडीशी वेगळी असते. या आकृत्यांमधील साम्य किंवा सुसंगती शोधताना आकृत्यांचा आकार, त्याच्या आतील भाग, घटीवत, प्रतिघटीवत फिरणे म्हणजेच क्लॉकवाईज फिरणे, अँटी क्लॉकवाईज फिरणे, रेषा, बिंदू, चिन्हे यांची संख्या, स्थान, दिशा, आरशातील प्रतिमा, पाण्यातील प्रतिबिंब या बाबींचा विचार करून उत्तर शोधावे लागते. अशा प्रकारच्या प्रश्नांचा सराव करण्यासाठी आपल्याला खूप सराव करणे आवश्यक आहे. त्यासाठीच पाहूया नमुना प्रश्न क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 1 ते 10 साठी महत्त्वाची सूचना. पुढील गटात न बसणारी आकृती शोधा. अशा प्रकारचा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. चला तर शोधूया. प्रश्न क्रमांक 1 मधील वेगळी आकृती. पहा मुलांनो, या ठिकाणी तुम्हाला 4 पर्याय दिसत आहेत. पहिला पर्याय व्यवस्थित काळजीपूर्वक पहा. 3 वर्तुळे एकात-एक आहेत. दुसऱ्या पर्यायामध्ये 3 त्रिकोण एकात-एक आहेत. चौथ्या पर्यायामध्ये 3 आयत एकात-एक आहेत. तिसरा पर्यायाचं जर तुम्ही निरीक्षण केलं तर या तिसऱ्या पर्यायामध्ये तुम्हाला 3 आकृत्या दिसत आहेत, परंतु या 3ही आकृत्या वेगवेगळ्या आहेत. बाहेरच्या भागामध्ये तुम्हाला चौकोन दिसत आहे, त्याच्या आतमध्ये वर्तुळ आहे आणि त्याच्या आतमध्ये पुन्हा एकदा चौकोन आहे. म्हणजे ह्या 3ही आकृत्या वेगळ्या आहेत. म्हणजे पहिल्या, दुसऱ्या आणि चौथ्या पर्यायामध्ये एकच आकृती आपल्याला 3 वेळा पाहायला मिळते, परंतु पर्याय क्रमांक 3 मध्ये ती आकृती तशी पाहायला मिळत नाही. त्याच्यामध्ये थोडाफार बदल आहे, म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 2 पहा. यामध्ये तुम्हाला काही बाण दिलेले आहेत. प्रत्येक पर्यायामध्ये 4 बाण आहेत आणि बाणांची दिशा देखील तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. पर्याय क्रमांक 1 पहा. या ठिकाणी पहिला बाण वरच्या दिशेला, दुसरा बाण खालच्या दिशेला, तिसरा बाण वरच्या दिशेला आणि चौथा बाण खालच्या दिशेला या पद्धतीने दिसत आहे. दुसऱ्या आकृतीमध्ये आडवा आहे. बाणांची जी दिशा आहे ती उजवीकडे, मग डावीकडे आणि नंतर खालचे जे 2 बाण आहेत ते दोन्ही उजवीकडे त्याची टोकं जी आहेत ती केलेली आहेत. पर्याय क्रमांक 3 मध्ये बघा, पुन्हा बाणांची जी दिशा आहे ती तुम्हाला खाली, नंतर वर, पुन्हा खाली आणि वर अशा पद्धतीने पाहायला मिळेल. चौथ्या पर्यायामध्ये डावीकडे, मग उजवीकडे, पुन्हा डावीकडे आणि मग उजवीकडे अशा पद्धतीने बाणांची दिशा आहे. यावरून तुमच्या लक्षात येईल की पर्याय क्रमांक 2 यातील जे खालचे 2 बाण आहेत ते 2 बाण एकाच दिशेला आहेत आणि त्याच्यामुळे या प्रश्नामध्ये याचं उत्तर जे आहे ते आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 3 पहा. या ठिकाणी 4 पर्याय दिलेले आहेत. तुम्हाला 4 आकृत्या दिलेल्या आहेत. या आकृत्यांचं जर आपण काळजीपूर्वक निरीक्षण केलं तर काही भाग रंगवलेला आहे आणि काही भाग रंगवलेला नाही. तर यावरून आपण अंदाज करू शकतो. पहिल्यांदा पाहूया पर्याय क्रमांक 1.
पर्याय क्रमांक 1 मध्ये वर्तुळ दिलेलं आहे आणि वर्तुळाचे एकूण 4 समान भाग केलेले आहेत. या 4 समान भागांपैकी 2 भाग रंगवलेले आहेत. म्हणजेच 4 पैकी 2 रंगवलेले भाग असल्यामुळे वर्तुळाचा अर्धा भाग रंगवलेला आहे. दुसऱ्या पर्यायामध्ये तुम्हाला चौरस दिलेला आहे आणि या चौरसाचा सुद्धा अर्धा भाग रंगवलेला आहे. म्हणजेच त्याचे 2 समान भाग केलेत. 2 पैकी 1 भाग रंगवलेला आहे. तिसरा पर्याय पहा. आता या तिसऱ्या पर्यायामध्ये त्रिकोण आहे आणि या त्रिकोणामध्ये देखील तुम्हाला 1, 2, 3 आणि 4 भाग दिसत आहेत. परंतु या 4 भागापैकी फक्त एकच भाग रंगवलेला आहे. 4 भागापैकी एकच भाग रंगवलेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. म्हणजेच 1/4 भाग रंगवलेला आहे, म्हणजे पाव भाग रंगवलेला आहे. त्यानंतर चौथी जी आकृती आहे त्या चौथ्या पर्यायामध्ये 4 भाग केलेले आहेत चौकोनाचे आणि त्याच्यापैकी देखील 2च भाग रंगवलेले आहेत, म्हणजे अर्धाच भाग रंगवलेला आहे. यावरून तुमच्या लक्षात येईल की पर्याय क्रमांक 3 मध्ये पावभाग रंगवलेला आहे आणि बाकीच्या 3ही पर्यायांमध्ये अर्धा भाग रंगवलेला असल्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे जे आहे उत्तर, ते उत्तर या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 4 पहा. चौथ्या प्रश्नामध्ये देखील 4 आकृत्या आहेत आणि या आकृत्यांमध्ये तुम्हाला बाण दिलेले आहेत. आता या बाणांच्या ज्या कडा आहेत किंवा टोक आपण म्हणूयात ते पहा. पहिल्या पर्यायामध्ये बाण आहे, डावीकडच्या बाजूला उजवीकडच्या बाजूला वर्तुळ आहे. पुन्हा खाली पहा वर्तुळ आहे आणि वरच्या दिशेला आयत आहे. दुसऱ्या पर्यायामध्ये पहा आयत आहे आणि 3ही बाजूंना वर्तुळ दिलेलं आहे. त्यानंतर तिसऱ्या पर्यायामध्ये 2 वर्तुळ आहेत आणि 1 ॲरो म्हणजे 1 बाण आणि 1 आयत आहे. आणि चौथ्या पर्यायामध्ये देखील 1 ॲरो म्हणजे 1 बाण आहे, 1 आयत आहे आणि 2 छोटी छोटी वर्तुळं आहेत. तर या ठिकाणी तुमच्या असं लक्षात येईल की 2 वर्तुळ, 1 बाण आणि 1 आयत असलेल्या 3 आकृत्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. परंतु पर्याय क्रमांक 2 मध्ये मात्र तसं दिसत नाही, कारण तुम्हाला त्या ठिकाणी 3 वर्तुळं छोटी छोटी जी आहेत ती पाहायला मिळतात. त्यामुळे या 4 पर्यायापैकी पर्याय क्रमांक जो आहे तो वेगळा पर्याय आहे. पर्याय क्रमांक 2 हे अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 5. आता या 5व्या प्रश्नामध्ये देखील पहा, व्यवस्थित निरीक्षण जर आपण केलं तर त्या आकृतीचे किती भाग केलेले आहेत ते आपण बघू शकतो. तर या ठिकाणी पहिल्या आकृतीमध्ये त्रिकोण आहेत आणि साधारणतः या त्रिकोणाचे 4 समान भाग केलेले दिसून येत आहेत. दुसऱ्या आकृतीमध्ये चौकोन आहे आणि चौकोनाचे देखील 4 समान भाग झालेले दिसत आहेत. चौथी जी आकृती आहे त्या चौथ्या आकृतीमध्ये देखील आयत आहे आणि आयताचे देखील 4 आयताकृती समान भाग आपल्याला दिसत आहे. पर्याय क्रमांक 3 मध्ये पहा, तुम्हाला या ठिकाणी चौकोन आहे आणि या चौकोनाचे 4 भाग केलेले आहेत, परंतु ते 4 जे भाग आहेत ते त्रिकोण आहेत आणि पण ते त्रिकोण जरी असले तरी ते समान भाग नाही आहेत. वरचा भाग जो आहे त्या वरच्या भागामध्ये जे 2 छोटे त्रिकोण तयार झालेत, त्यानंतर खालच्या भागामध्ये 2 मोठे त्रिकोण तयार झालेले आहेत. एकूण 4 भाग तर आहेतच, परंतु त्या ज्या भागांची साईज आपण म्हणूयात किंवा तो आकार जो आहे तो सारखा नाही आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 जो आहे तो याचं अचूक उत्तर असणार आहे. या प्रश्नातील वेगळी आकृती जी आहे ती आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 6 पाहूयात. या ठिकाणी बघा, चौकोन दिलेला आहे बाहेर, आतमध्ये वर्तुळ आहे आणि वर्तुळामध्ये अजून एक चौकोन दिलेला आहे. पहिली आकृती जर आपण पाहिली तर या पद्धतीची आहे. दुसऱ्या आकृतीमध्ये चौकोन आहे, चौकोनात वर्तुळ आहे आणि वर्तुळात त्रिकोण आहे. तिसऱ्या आकृतीमध्ये पुन्हा चौकोन आहे, चौकोनात वर्तुळ आहे आणि वर्तुळात पुन्हा चौकोन आहे. चौथी आकृती देखील आपल्याला तशीच पाहायला मिळते. बाहेरच्या बाजूला चौकोन, आतमध्ये वर्तुळ आणि त्याच्या आतमध्ये देखील चौकोन आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 1, 3 आणि 4 सारखे आहेत. फक्त पर्याय क्रमांक 2 हा आपल्याला या ठिकाणी वेगळा दिसून येतो, कारण आतला जो भाग आहे किंवा सगळ्यात आतली जी आकृती आहे ती आकृती जी आहे ती त्रिकोणाची आहे. बाकीच्या पर्यायामध्ये आकृती चौकोनाची असल्यामुळे
आपल्याला या ठिकाणी अचूक उत्तर मिळणार आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 7 पहा. या ठिकाणी देखील तुम्हाला आकृत्या दिलेल्या आहेत, त्यातील काही भाग रंगवलेले आहेत. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 मध्ये वर्तुळ आहे, वर्तुळाचे 4 भाग केलेले आहेत आणि 4 भागापैकी 1 भाग रंगवला आहे, म्हणजेच पावभाग रंगवलेला आहे. पर्याय क्रमांक 2 मध्ये 4 भाग केलेले आहेत चौकोनाचे आणि या चौकोनाच्या 4 भागापैकी 1 भाग रंगवलेला आहे, रेखांकित केलेला आहे. त्याच्यामुळे पावभाग जो आहे तो या ठिकाणी रंगवलेला आहे किंवा रेखांकित केलेला आहे असं आपण म्हणूयात. पर्याय क्रमांक 3 मध्ये त्रिकोण आहे आणि त्रिकोणाचे देखील 4 समान भाग केलेत, पण 4 समान भागांपैकी 2 भाग रंगवलेले आहेत, म्हणजे अर्धा भाग रंगवलेला आहे. आणि चौथ्या आकृतीमध्ये देखील चौकोनाचे 4 भागांपैकी 1 भाग रंगवलेला आहे, म्हणजेच पावभाग रंगवलेला आहे. पर्याय क्रमांक 1, 2 आणि 4 मध्ये पावभाग रंगवलेला आहे आणि पर्याय क्रमांक 3 मध्ये अर्धा भाग रंगवलेला आहे. त्याच्यामुळे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 8 पहा. या आकृत्यामध्ये 4 ऑप्शन दिलेले आहेत, 4 आकृत्या दिलेल्या आहेत. याचं जर काळजीपूर्वक निरीक्षण केलं तर पर्याय क्रमांक 1 ही जी आकृती आहे ती आकृती आपल्याला वेगळी आकृती दिसून येते. कारण या ठिकाणी तुम्ही बघू शकता की चौकोन आहे आणि चौकोनाच्या एका शिरोबिंदूपासून छोटीशी रेषा वाढवल्यानंतर किरणासारखा एक भाग आपण त्या ठिकाणी पाहू शकतो की पुढे एक वर्तुळ त्या ठिकाणी केलेलं आहे. त्याच पद्धतीने पुढच्या 2, 3 आणि 4 मध्ये सुद्धा तसंच आहे. परंतु आतली जी छोटी 2 वर्तुळं आहेत आणि बाहेरचं जे वर्तुळ आहे ते एकमेकांपासून अगदी जवळ हे पर्याय क्रमांक 1 मध्ये दिसतं. पर्याय क्रमांक 2 मध्ये मात्र तसं नाही आहे, ते एकमेकांपासून लांब आहेत. 3 मध्ये पण तसंच आहे आणि 4 मध्ये पण तसंच आहे. किंवा आकृती जर आपण एका बाजूने फिरवून पाहिली तर आपल्याला 2, 3 आणि 4 ह्या आकृत्या सारख्या दिसतात. पर्याय क्रमांक 1 ही जी आकृती आहे ती आकृती या प्रश्नामध्ये वेगळी आहे. प्रश्न क्रमांक 9 पहा. यामध्ये तुम्हाला 4 भौमितिक आकृत्या दिलेल्या आहेत वेगवेगळ्या पर्यायांमध्ये. पहिल्या पर्यायामध्ये पंचकोन आहे. पंचकोन म्हणजे 5 कोन या ठिकाणी आपल्याला या आकृतीमध्ये पाहायला मिळतात. तर आता आतमध्ये तुम्हाला 5 अधिकची चिन्ह किंवा प्लसचं चिन्ह त्या ठिकाणी दिसून येते. दुसरी आकृती जी आहे ती त्रिकोणाची आहे. आतमध्ये त्रिकोणाच्या आतल्या भागामध्ये 3 अधिकची चिन्ह दिसत आहेत. तिसरी आकृती जी आहे ती चौकोनाची आहे. चौकोनाला 4 कोण असतात, परंतु या ठिकाणी आतमधल्या भागामध्ये तुम्हाला 3च अधिकची चिन्ह दिसत आहेत. तर त्याच्यामुळे मला वाटतं या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. आणि चौथी आकृती जी आहे ती आकृती आहे अष्टकोनाची. आतमध्ये तुम्हाला 8 अधिकची चिन्ह दिसत आहेत, 8 प्लसची चिन्ह दिसत आहेत. 8 कोण तयार होतात या आकृतीमध्ये अष्टकोनामध्ये. तर त्याच्यामुळे बाहेरची आकृती तयार होणारे कोण आणि आतमधले जी काही प्लसची चिन्हांची संख्या आहे ती संख्या पर्याय क्रमांक 3 मध्ये जुळत नसल्याकारणाने या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 10. 10व्या प्रश्नामध्ये तुम्हाला किरण दिलेले आहेत. आता या ठिकाणी बघा बाण आहेत. तर पहिल्या आकृतीमध्ये तुम्हाला बाणांची दिशा बघायची आहे, डावीकडे, उजवीकडे, खाली आणि वर. त्याचप्रमाणे पर्याय क्रमांक 2 मध्ये उजवीकडे आहे, नंतर डावीकडे, खाली आणि वर. त्यानंतर तिसऱ्या आकृतीमध्ये पुन्हा उजवीकडे, डावीकडे, वर आणि खाली अशा पद्धतीने आहे. चौथ्या आकृतीमध्ये तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल की दोन्ही जे आडवे बाण आहेत ते आडवे बाण उजवीकडेच आहेत, एक वर आणि खाली, म्हणजे विरुद्ध नाही आहेत. सो पर्याय क्रमांक 4 मध्ये दोन्ही बाणांची दिशा एकसारखी आपल्याला पाहायला मिळते, म्हणून याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. वर्गीकरण घटकातील आकृत्या या उपघटकाचा अभ्यास आपण आता या ठिकाणी केलेला आहे. अशाच प्रकारचे काही प्रश्न तुम्हाला मी घरच्या अभ्यासासाठी दिलेले आहेत. सगळ्यांनी ते काळजीपूर्वक सोडवावेत आणि कमेंट बॉक्समध्ये त्याची उत्तरे पाठवावीत. प्रश्न क्रमांक 11, प्रश्न क्रमांक 12, प्रश्न क्रमांक 13, प्रश्न क्रमांक 14,
प्रश्न क्रमांक 15. प्रश्न क्रमांक 11 ते 15 मधील गटात न बसणारी आकृती नक्की शोधा. कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना ऑल द बेस्ट. बाय.